तर मग आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बोलूया मॅथ्स आणि रिझनिंग. आता कंबाईनच्या मेन्सला मॅथ्स आणि रिझनिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आणि इम्पॉर्टंट काय आहे की खूप जणांना अवघड जातो. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे ज्यांना 22 पैकी 20 येतात, 18 येतात. बिकॉज जर तुम्हाला एवढे येतात म्हणजे तुमचे थोडेवर खाली सिली मिस्टेक्स होत आहेत, थोडेसे अवघड गणित करून टाका आणि ते होऊन जाईल. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना मॅथ्स ना स्टार्टपासून जरा खूप अवघड जातं, असं भीती वाटते की प्री तर निघाली ना, 51 पडले, 48 पडले, पण आता वाटतं की मॅथ्स आता कसं करायचं. तर त्यांच्यासाठी एक ब्रेकडाऊन आहे की जेवढं आपण मॅथ्सची भीती करून घेतली तेवढं मॅथ्स नाही आहे अवघड, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, मॅथ्स आणि आपले इंग्लिश की दीज आर द 2 सब्जेक्ट्स इन विच की आय वुड से की आय कॅन डेफिनेटली गाईड यू. आम्ही सांगू शकतो जरा गोष्टी, शिकवू पण शकतो टू बी ऑनेस्ट. तर मग बघू आपण, नाही का, बघू कसं होतंय, काय होतंय, वेळ कसा मिळतोय, बघू काय ते. आज आपण बोलणार आहे की मॅथ्स आणि रिझनिंग फॉर कंबाईन मेन्स, की काय करायला पाहिजे ज्याने तुमचं स्कोअर बूस्ट होईल. आपण जेवढी भीती मनात बाळगली तेवढी गरजेची आहे का, आणि किती अवघड आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू मॅथ्स अँड रिझनिंग. अंडरस्टँडिंग मेन्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आपण काय म्हणतो की मॅथ्सला 22 प्रश्न आहेत. मॅथ्सचे 22 प्रश्न आहेत का? जेव्हा आपण ऐकतो मॅथ्सला 22 प्रश्न आहेत तेव्हा खूप जणांना अवघड होतं, खूप जणांना वाटतात आपल्याला जमणार नाही. मॅथ्सला 22 प्रश्न नाही आहेत, मॅथ्स अँड रिझनिंग बरोबर असं आहे. आता आपण बघू त्यातले खरंच कितपत अवघड आहे. एकूण 22 प्रश्न आहेत बरोबर, त्यापैकी 4 प्रश्न DIचे येणार. DI म्हणजे काय? खूप जण म्हणा DI म्हणजे काय. DI म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. याचा अर्थ काय, तर जेव्हा तुम्ही मेन्सचे पेपर चेक करणार त्यात तुम्हाला ग्राफ्स दिसणार बरोबर. बार ग्राफ असतो, लाईन ग्राफ असतो, काही पाय चार्ट असतो. तर त्या काय म्हणतो की त्या रिलेटेड क्वेश्चन्स येतात आणि ते ना 4 क्वेश्चन्स येतात. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सोपं DI आहे. कारण DI म्हणजे काय असणार की तुम्हाला त्या चार्टमध्ये, त्या ग्राफमध्ये तुमचा डेटा दिलेला असतो, तो फक्त उचलायचा, थोडंसं मल्टिप्लिकेशन, थोडंसं डिव्हिजन आहे, अजिबात अवघड नाही आहे. डेफिनेटली जर तुम्ही PYQ बघितले तुम्हाला वाटतं खूप कॅल्क्युलेशन्स आहे, पण ते पण मी तुम्हाला सांगतो फास्टमध्ये कसं करायचं, इझी आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन 22 पैकी 4 प्रश्न अतिशय सोपे आहेत. तुम्ही सांगतो तुम्ही 50 जरी प्रश्नांची तयारी केली तरी तुम्हाला 4 पैकी 4 आरामात येतील, इतके सोपे आहेत. त्यामुळे 4 प्रश्न तर आपले आले राईट. दुसरं 8 क्वेश्चन्स येतात रिझनिंगचे बरोबर 22 पैकी. आता तुम्ही सांगा, रिझनिंग हे प्रत्येकाला माहिती आहे, रिझनिंग प्रत्येकालाच येतं. आणि रिझनिंग हे मी असं म्हणतो की जर तुम्हाला मॅथ्सला आउट ऑफ आउट नाही पडत आहेत, आय एम ओके विथ इट, नाही का, ठीक आहे. पण जर रिझनिंगला आउट ऑफ आउट नाही पडत आहे, नाही, रिझनिंगला आउट ऑफ आउट पडलेच पाहिजे. रिझनिंग एकदम जास्त सोपं असते, रिझनिंग प्रत्येकाला जमतं. ठीक आहे, आपण त्या स्ट्रॅटेजीबद्दल पण बोलूया. आता मी फक्त मार्क डिस्ट्रीब्युशन सांगतोय बरोबर, की 8 प्रश्न रिझनिंगचे असतात. आता उरले किती? 10 प्रश्न झाले मॅथ्सचे. आता या 10 मॅथ्सचे क्वेश्चन पैकी ना 5 ना एकदम कोर मॅथ्सचे प्रश्न असतात. जॉमेट्रीचे झाले समजा, किंवा अवघड झालं, टाइम अँड वर्कचं अवघड. पण 5 प्रश्न एकदम इझी असतात. इझी म्हणजे काय असतात? फॉर्म्युला बेस. आपलं ट्रेनचा एक प्रॉब्लेम येईल, मग काय म्हणतो की जो डिस्टिव्ही आपण म्हणतो की डिस्टन्स इक्वल स्पीड इंटू टाइम, या फॉर्म्युला बेस्ड येतील, किंवा एकदम सोपे येतील. मी तुम्हाला म्हणतोय काय आहे की 10 पैकी मॅथ्सचे 5 प्रश्न इझी असणार आहेत आणि 5 अवघड असणार आहेत. म्हणजे रियालिटीमध्ये फक्त मॅथ्सचे 5 प्रश्न अवघड आहेत. तर आणि 22 पैकी 5 अवघड आहेत आणि 22 पैकी 17 हे अचिव्हेबल मार्क्स आहेत. तर आपल्याला भीती कसली कळते का? मी म्हणतोय की इतकी भीती आपण जी बाळगतोय ती बाळगणं गरजेचं नाही आहे. खूप जास्त सोपं आहे. मी म्हणत नाही बघा, ते मॅथ्सचे जे 5 प्रश्न आहेत ते डेफिनेटली अवघड आहेत. पण मी म्हणतोय कोणाला की ज्याला काय म्हणतो की 22 पैकी 10 येतात करेक्ट, किंवा 12 करेक्ट येतात, तुम्ही अटेम्प्ट 15 करताय पण 13 करेक्ट येतात, त्यांच्यासाठी म्हणतोय. हे काय होतं, काही वेळ आपण हे जे 5 अवघड प्रश्न आहेत ते आपण हातात घेतो, आपला वेळ जातो आणि होतं. त्यामुळं आपल्याकडे वेळ आहे तसा भरपूर 1.5 महिना आपण नीट तयारी करू. आणि मी तुम्हाला आजचा व्हिडिओचा उद्देश काय आहे की मॅथ्स जेवढा अवघड वाटतं आपल्याला तेवढा अवघड नाही आहे. कंबाईनचं मॅथ्स इतकं अवघड नाही आहे. 17 प्रश्न आपण 17 तर आरामात घेऊ शकतो. आणि त्यापैकी 1-2 जरी नीट आले तरी 18-19 जरी आले, ज्याला मॅथ्स अवघड जाते त्याला एकदम म्हणजे खूप जास्त मार्क्स झाले. कळालं? फक्त काय आपल्याला माहित पाहिजे की मला सॉल्व्ह काय करायचं आहे राईट, ते इम्पॉर्टंट आहे. आपण काय बघतो 22 प्रश्न मॅथ्सचे आहेत, मग आपल्याला अवघड होतं आणि आपलं काहीच होत नाही आणि आपण सगळं सोडून देतो. नाही, प्रत्येक गोष्टीला डायसेक्ट करणं गरजेचं आहे, नाही का, ते तुकडे करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर अटॅक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आज आपण एकदम हा शॉर्ट व्हिडिओ आहे, आपण मॅथ्स आणि रिझनिंगच्या छोट्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहे. आज मला जर रात्री वेळ मिळाला तर ठीक, नाहीतर उद्या सकाळी नाही का याच टायमिंगला आपण मॅथ्सबद्दल एक डिटेल स्ट्रॅटेजी मी नाही का विथ पेन पेपर घेऊन येतो, आपण बोलू. आता आपण पहिले बोलू की कसं करता येईल. तर टार्गेट द वीक स्पॉट.
राईट. आपल्याला काय आहे, आपल्याला 22 पैकी आपल्याला जास्त प्रश्न घेणं गरजेचं आहे. कोणीही तुम्हाला अवघड मॅथ्सचा प्रश्न केला म्हणून 1.5 मार्क देणार नाहीये किंवा सोपा या रिझनिंगचा केला म्हणून अर्धा मार्क देणार नाहीये. बरोबर, म्हणजे जे काही मार्क्स फिक्स आहे 1 मार्क वॉट एव्हर ते 2 मार्क जे असेल ते मार्क्स तर फिक्स आहे. तर साधी गोष्ट आहे की तुम्ही अवघड प्रश्नाला टार्गेटच करू नका ना. सगळ्यात टार्गेट काय करा, वीक प्रश्न कराय बघा. टार्गेट द वीक स्पॉट. रिझनिंग मी तुम्हाला सांगतो, रिझनिंग तुमचं परफेक्ट झालंच पाहिजे, अॅक्युरेसी आलीच पाहिजे. आता खूप जण काय म्हणणार, नाही मला रिझनिंग येतं. अरे बाळ, रिझनिंग येणं गरजेचं नाही आहे, रिझनिंग फास्ट येणं गरजेचं आहे. जर तुला 1 मिनिट लागतोय आणि जर कोणतं तोच रिझनिंगचा प्रश्न 50 सेकंदात सॉल्व्ह करतोय, तर त्याला जे एका प्रश्नाला 10 सेकंद मिळालेत, 8 प्रश्नाला 80 सेकंद, म्हणजे बऱ्यापैकी 1.25 मिनिट झाला, तर तो ते 1.25 मिनिट मॅथ्सला देऊ शकतो. त्यामुळे त्याचा मॅथ्सचा स्कोर वाढतोय. खूप जण काय म्हणतात, रिझनिंग प्रॅक्टिस करायची गरज नाही, हळूहळू होते. अरे पण जर तुम्ही रिझनिंगला जर टाइम सेव्ह केला तर तो तुम्हाला मॅथ्सला टाइम काय म्हणतो उपयोगी होणार आणि मग तुमच्या मॅथ्सचा स्कोर वाढणार. मी तुम्हाला म्हणतो, जर तुमचं मॅथ्स फास्ट आहे, क्विक आहे, तर तुम्ही रिझनिंग करू एवढं नका, काय फरक नाही पडत. पण जर तुम्ही मॅथ्समध्ये वीक आहे, लोक म्हणतात मॅथ्समध्ये वीक आहे, मी मॅथ्सची तयारी करतोय. तू मॅथ्समध्ये वीक आहे, आधी रिझनिंगची तयारी कर. तू रिझनिंग इतकं चांगलं परफेक्ट कर की तुला तिकडनं वेळ उरल आणि तो जो वेळ उरल तो तू मॅथ्सला दे. कळालं? त्यामुळे ते इट इज नॉट अबाउट स्किल, इट इज बघ सेफ टाइम फॉर मॅथ्स. तेच बोलो, अॅक्युरेसी इज द की. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. रिझनिंगची गोष्ट तुम्ही प्रश्न चुकून आला, ब्लड रिलेशनची चुकून आला, चालणार नाही. आत्ताच तयारी इतकी करायची की करेक्ट चाललं पाहिजे, अॅक्युरेसी आली पाहिजे. त्यातनं मी तुम्हाला सांगतो, रिझनिंगचे जे अवघड टॉपिक्स आहेत किंवा जे जरा ट्रिकी टॉपिक्स आहेत, तर त्याबद्दल आपण डेफिनेटली येत्या आठवड्यात डेफिनेटली व्हिडिओ आणू. ठीक आहे, मला बघू वेळ कसा मिळतोय तसं, शेड्यूल थोडं बिझी आहे, पण डेफिनेटली नाही का की आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. आणि लास्ट मंथ आय वॉज नाही का ऑफलाईन, पण डेफिनेटली आय विल ट्राय टू हेल्प. जेवढं मला जमल तेवढं करायला बघेन. ठीक आहे, हे काय हां, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, आपण करू. अॅक्युरेसी घेईन. ट्रॅप क्वेश्चन्स, ट्रॅप क्वेश्चन्स मॅथ्समध्ये असतात, आपण म्हणतो रिझनिंगमध्ये सगळ्यात जास्त ट्रॅप क्वेश्चन्स असतात. त्याबद्दल पण आपण एक डिटेल सेशन घेऊया की ट्रॅप क्वेश्चन्स ओळखायचे कसे, क्वेश्चन कुठला अवघड आहे हे कळतं कसं, सोडवायचा कसा प्रश्न. हां, आज मला जरा वेळ नाही मिळाला कारण ते हे डाउनलोड नाही झाला नीट क्वेश्चन पेपर, पण उद्या बघू आपण. एक मागच्या वेळेचा क्वेश्चन पेपर घेतो आणि मग सांगतो की करायला कसा पाहिजे होता. ठीक आहे, सो आय गेस दिस इज इट. येस. आणि मॅथ्सचं काय आहे, तर मी आता जे स्टार्टला बोलतो त्याच आहे, ते नंतर लिहिले गेले. कम्प्लीट डी आहे ते करू आपण आणि डू सिम्पल टॉपिक्स. ठीक आहे, हा फक्त एक शॉर्ट व्हिडिओ होता, आपण डिटेलमध्ये बोलू संध्याकाळी. चलो, ऑल द बेस्ट.